हॅलो फ्रेंड्स, आज आपण उपवासासाठी खाल्ली जाणारी साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. खिचडी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. आमच्या सातारी भागात उपवासाची खिचडी कशी बनवली जाते ते आज आपण पाहणार आहोत. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी शाबू रात्रभर भिजवून घ्यायचा. तो चांगला मऊ आणि मोकळा झाला पाहिजे, त्यामुळे खिचडीसुद्धा मऊसूत आणि सुटसुटीत बनते. खिचडी बनवण्यासाठी 6 ते 7 मिरच्या बारीक कापून घ्यायच्या. बटाटा साल काढून फोडी करून घ्यायच्या. कढईमध्ये तेल टाकून तेल गरम झालं की त्यात मिरच्या टाकायच्या. मिरचीचा तिखटपणा पूर्णपणे तेलात उतरला की तो पूर्ण खिचडीला लागतो. त्यानंतर बटाट्याच्या फोडी टाकायच्या. अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि 1 ते 2 वेळा परतायचं आणि त्यावर झाकण ठेवायचं. आता मिठाला सुटलेल्या पाण्यामध्ये आपला बटाटा छान मऊ बनतो. तोपर्यंत आपण खिचडीसाठी लागणारं कूट बनवून घेऊ. कूट बनवण्यासाठी शेंगदाणे मंद आचेवर चांगले खरपूस भाजून घ्यायचे. शेंगदाणे मंद आचेवर भाजल्यामुळे चांगले भाजतात आणि पिठाला चांगली चव येते. तसेच खिचडीसाठी लागणारं कूट रवा ठेवायचं, जास्त बारीक करायचं नाही, त्यामुळे खिचडी चवीला खाताना छान लागते. झाकण करून पाहिजे तर आपला बटाटा छान समोर झालेला आहे, थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये भिजवलेला शाबू टाकून 1 ते 2 वेळा चांगलं परतून घ्यायचं. खिचडी बनवताना आपल्याला शाबू वारंवार परतावा लागतो, त्याशिवाय शाबूचा पांढरा जात नाही आणि खिचडी खाण्यासाठी रेडी होत नाही. खिचडी चांगली परतल्याशिवाय तिला छान चव लागत नाही. खिचडी चांगली तेलात परतली की झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटासाठी वाफ येऊ द्यायची, त्यामुळे शाबू चांगला सॉफ्ट बनतो. झाकण काढून शाबू अधूनमधून छान परतत राहायचं. आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि खिचडी पुन्हा परतून घ्यायची, म्हणजे मिठाची चव सगळीकडे लागते. त्यानंतर कूट टाकायचं. कूट टाकून पण छान अशी परतून घ्यायची आणि झाकण ठेवून वाफ चढवण्यासाठी ठेवायची. आता कूट टाकलं तर गॅसची फ्लेम पूर्णपणे बारीक करायची, नाही तर शाबू खाली लागू शकतो. खिचडी खाण्याची पण एक मजा आहे, म्हणजे जेव्हा दुसऱ्याचा उपवास असतो तेव्हाच आपल्याला खिचडी खाण्याची इच्छा होते, पण जेव्हा स्वतःचा उपवास असतो तेव्हा तितकंसं काही अप्रूप वाटत नाही. कूट टाकल्यानंतर खिचडी 1 ते 2 वेळा झाकण ठेवून वाफ चढवून परतत राहायचं, म्हणजे शाबूचा पांढरेपणा पूर्णपणे निघून जातो आणि त्याला कूट आणि मिठाचं चांगलं कोटिंग येतं. आता आपली खिचडी ऑलमोस्ट तयार झालेली आहे. काहींना खिचडी म्हणजे प्लेन आहे तशी खायला आवडते, काहींना त्यामध्ये दूध, दही, ताक मिसळून खायला आवडते. तर तुम्हाला खिचडी कशी खायला आवडते हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच काही ठिकाणी अगदी प्रसादाच्या खिचडीमध्ये सुद्धा जिरे किंवा कोथिंबीर टाकलेले आढळते, पण आमच्या भागात ते टाकत नाहीत. तुमच्या भागात टाकतात का तेही मला कमेंट करून सांगा. आणि आता आपली खिचडी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. मी खिचडीमध्ये दूध टाकलं, काही जण त्यामध्ये साखरसुद्धा टाकतात, ज्याला जशी आवडते तशी. खिचडी खाण्यासाठी रेडी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, आपण जो शाबू खिचडीसाठी वापरतो तो कसा बनतो? जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ